दरम्यान मराठ्यांचा असो की ओबीसीचा कोणीही आत्महत्या करू नये असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलंय। लातूरमधल्या एका ओबीसी तरुणानं आत्महत्या केली असून त्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। मात्र कोणीही आत्महत्या करू नये, कारण राजकारणी येतात, भेटून जातात, मात्र कुटुंब उघड्यावर पडतं। राजकारणी नेते त्याचं राजकारण करू लागतात अशी टीका जरांगे यांनी भुजबळांचं नाव न घेता केली आहे। त्याचबरोबर एससी-बीसीचं आरक्षण आम्हाला 50% आत पाहिजे असं विधानही जरांगे यांनी केलं आहे। झालं मला पक्क नाही माहिती कशाच्या संदर्भात हे काय, परंतु मात्र एक सांगेन मी गोरगरिबांच्या लेकराला, मग तो मराठ्याचा असो किंवा ओबीसीचा असो, आपण आत्महत्या करू नका। तुम्ही काय असतं, एकदा आपलं क्षेत्र गेलं ना तर आपल्या लेकराबाळांना मागं कोणी बघत नाही, ते आम्ही बघून येत, आम्ही ते बघतो। हे नेत्यांचं काय असतं, हे कसं पण भडकी देत आणि काही घडून आणतात आणि त्याच्यावर राजकारण करतात। एकदा येतात, भेटून जातात, पाठीमाग फिरतात, पुन्हा हे लोक दिसत नाहीत। आपलं कुटुंब उघड्यावरती पडतं, राजकीय नेते त्याचं लगेच राजकारण करायला सुरुवात करते। त्यामुळं कुठल्याही बांधवाने, असं तो मराठ्याचा असेल किंवा तो ओबीसीचा बांधव असेल, कोणी आत्महत्या करू नका। जिला आयोगानं मागास सिद्ध केलंय की 10% मराठा समाजाची जात ही 50%च्या आत घ्यावं लागते, असा कायदा मागासवर्ग आयोग, केंद्रीय मागासवर्ग आयोग, असं निकष त्याचे आहेत की ती जात मागासिद्ध असायला लागते। तर मराठा हा 10% मागासिद्ध आहे, पण जी जात मागासिद्ध झाली तिला 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं। तर मग आम्हाला मराठ्यांच्या नेत्यांनी त्याला प्रश्न विचारावा, एससी-बीसीचं 10% आरक्षण हे मागासिद्ध करून दिलंय, तर 50%च्या आत देण्याऐवजी वर का दिलं? 50%चं वरचं 10% आरक्षण आम्हाला नको आहे हे स्पष्ट मराठ्याच्या नेत्याने सांगावं। तेच 10% आरक्षण आम्हाला एससी-बीसीचं पाहिजे, पण मग ते 50%च्या आत ओबीसी आरक्षणात दे, हे उत्तर त्याला द्या।